जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 38. शरण साधू. शरण नावाचा एक वैश्य साधू प्रभूंचा निस्सीम भक्त होता. शरण चिटगोप्याला असताना त्याच्यावर एक संकट ओढावले. एका दरोड्याच्या प्रकरणात त्याला कैदेत टाकले गेले. खरे तर त्या दरोड्याशी शरण साधूचा काहीही संबंध नव्हता, पण निजामशाहीत अंधाधुंद कारभार होता. त्यामुळे शरणचा द्वेष करणाऱ्या राजेश्वर नायबने त्याला तुरुंगात टाकले. निरपराध शरणने तुरुंगातून प्रभूंचा धावा केला. शरण साधू निरपराध असल्याचे प्रभूंना अंतर्ज्ञानाने कळले होते, म्हणून शरणच्या मदतीसाठी प्रभू स्वतः चिटगोप्याला गेले. तेथे ते रामाच्या देवळात उतरले. प्रभूंनी नायबला निरोप पाठवला की शरण निरपराध आहे, तेव्हा त्याला सोडून द्यावे. परंतु सत्तेचा माज चढलेल्या नायबने प्रभूंच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. शरणची सुटका होईपर्यंत चिटगोपा न सोडण्याचा निश्चय करूनच प्रभू तेथे आले होते. प्रभूंनी रामाच्या देवळात 3 दिवस मुक्काम केला. या 3 दिवसात पायग्याच्या नवाबाला स्वप्नात आज्ञा झाली की शरणला सोडून द्यावे. मग नवाबाने तेथे असलेल्या तालुकदार महमदला हुकूम दिला की शरणला सोडून द्यावे. परंतु तालुकदार महमदने ते गांभीर्याने घेतले नाही. त्याने त्या दिवशी शरणला सोडले नाही. इकडे नवाबाला पुन्हा स्वप्न पडले. स्वप्नात एका साधूने नवाबाला सोट्याने मारून फेकून दिले. त्यामुळे नवाब घाबरला. त्याने तालुकदार महमदला सक्तीचा हुकूम दिला की शरण साधूला ताबडतोब सोडून द्यावे. तेव्हा मात्र तालुकदार महमद स्वतः चिटगोप्याला आला आणि त्याने शरणला सोडून दिले. तसेच नायबच्या मुसक्या बांधून त्याला हैदराबादला पाठवून दिले. अशा रीतीने प्रभूंनी निरपराध शरणवरील संकट दूर करूनच चिटगोपा सोडले. तेथून ते अखंडेश्वरला गेले. मोहर्रम व ग्यारवी. माणिकनगरमध्ये हिंदू सणांप्रमाणेच इतर धर्मीय सणांचे मेळेही होत असत. मुसलमानांचा मुख्य सण मोहर्रम हा होय, पण मोहर्रमपेक्षाही ग्यारवी या सणाच्या निमित्ताने मुसलमान फकीर मोठ्या संख्येने माणिकनगरला येत असत. ग्यारवी म्हणजे मुसलमानी रज्जब महिन्याची 11वी तारीख. सुफी मुसलमान लोकांसाठी ही तारीख फार महत्त्वाची आहे. सुफी मुसलमान लोकांना देवाप्रमाणे पूज्य असणाऱ्या मेहबूब सुबहानी यांची या दिवशी पुण्यतिथी असते. बरेच मुसलमान लोक प्रभूंना मेहबूब सुबहानी यांचा अवतार मानत असत. म्हणून ग्यारवीच्या दिवशी हजारो मुसलमान फकीर प्रभू दर्शनासाठी प्रभू दरबारी जमत. याचक वृत्तीच्या या फकीरांना ग्यारवीच्या 1-2 दिवस आधी प्रभूंकडून संतोषजनक खैरात मिळत असे. त्या दिवशी प्रभू दरबारात गादीवर बसत व येणाऱ्या प्रत्येक फकीराला खैरात देत. ही ग्यारवीची खैरात अखंड 12-12 तास सुद्धा चालत असे. प्रभूचरित्र लेखक महाराजा सर किसन प्रसाद बहादूर यांनी आपल्या ग्रंथात लिहिले आहे, महम्मदाचा अनुयायी असलेल्या आणि कादरिया पंथाची पीठिका चालवणाऱ्या एका पवित्र श्रेष्ठ पुरुषाने माणिक प्रभू या आपल्या होतकरू व सन्मार्गदर्शी शिष्याला कृपा करून स्थितप्रज्ञ केले. त्यांनी आपल्या हाताने फकीरीचा मुकुट प्रभूंवर ठेवला. दृश्य प्रापंचिक भासाचा बदल आत्मचिंतनपर करून त्यांनी आपल्या या शिष्याचे मन विश्वव्यापी व पारदर्शक केले. तसेच आपल्या या होतकरू शिष्याला उपदेश केला की हजरत मेहबूब सुबहानीच्या कबरीची सेवा म्हणून ग्यारवी करत जावी. मुसलमान समाज प्रभूंना मेहबूब सुबहानी समजत असे. आपल्या मुसलमान समाजातील भक्तांसाठी प्रभूंनी माणिकनगरच्या उत्तरेला छल्ला बांधला. या छल्ल्यात त्यांनी आपल्या डोक्यावरील ताज ठेवला आणि त्यावर चबुतरा उभारला. मुसलमान धर्माचे सर्व उत्सव व समारंभ या छल्ल्यावरच होत असत. अशा तऱ्हेने प्रभू सर्व धर्मांचा आदर करत असत. रामकृष्णपंत तहसीलदार.
रामकृष्ण पंतांचे वडील मंगलागी गावचे शेकदार होते. त्यांची प्रभूंवर फारच निष्ठा होती. लहान वयाच्या रामकृष्ण पंतांना प्रभूंचे प्रथम दर्शन मंगलागीच्या मळ्यात घडले. प्रभूंबरोबर नेहमी हजारो सटके असत. सर्व तऱ्हेच्या अरिष्टांपासून आपले रक्षण व्हावे म्हणून भक्त प्रभूंकडून सटका घेत आणि घरच्या पूजेत ठेवत. तरुण रामकृष्ण पंतांनी प्रभूंजवळ प्रसाद म्हणून एक सटका मागितला. नेमके त्यावेळी सर्व सटके हळीखेडच्या मुक्कामावर रवाना झाले होते. पण कृपाळू प्रभूंनी तात्काळ ते ज्या पेरूच्या झाडाखाली बसले होते त्याची एक फांदी काढली आणि तेथल्या तेथे सटका तयार करून रामकृष्ण पंतांना दिला. तो सटका रामकृष्ण पंतांनी व पुढे त्यांच्या वंशजांनीही आपल्या पूजेत ठेवला. प्रभूंच्या सटक्यामुळे आपली भरभराट झाली असा त्यांचा विश्वास होता. प्रभूंचा प्रसाद असलेला सटका पूजेत ठेवल्यानंतर लगेचच रामकृष्ण पंतांना व्यवहारात चालणारी फारसी भाषा अवगत होऊन एक लहानशी नोकरी लागली. पुढे त्यांचा उत्कर्ष होत गेला आणि अपेक्षा नसतानाही ते तालुकदार झाले. रामकृष्ण पंतांना पहिली 15 रुपयांची नोकरी हसनाबाद नारायणखेडा येथे नानामिया नावाच्या मुसलमान तालुकदाराकडे मिळाली. आपल्या पहिल्या नोकरीवर जाण्यापूर्वी रामकृष्ण पंत प्रभुदर्शनाला आले. प्रभूंनी त्यांना उपदेश केला की बाळा, कोणाशी वाईट वागू नये, तसेच लोकांना शक्य तितकी मदत करावी आणि आशीर्वाद दिला की पुढे तुला मोठे पद मिळून तुझा उत्कर्ष होईल. प्रभूंचा उपदेश रामकृष्ण पंतांनी कायमचा लक्षात ठेवला आणि तहसीलदार म्हणून प्रामाणिकपणे काम केले. नवाबाने त्यांच्या कर्तृत्वावर खुश होऊन त्यांच्या पुत्रालाही तहसीलदार केले. जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.